विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली एज्युकेशन तर्फे पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। आणि आज आपली जी लेटेस्ट अपडेट आली आहे, 4 वाजेपासून आपली जी विंडो आहे चॉईस फिलिंगसाठी ती ओपन होणार होती। सीईटी सेलला आपल्याला एक रेड मार्कमध्ये दिसत होतं की आपली 4 वाजेपासून चॉईस फिलिंग किंवा प्रेफरन्स राऊंड आपण ज्याला म्हणतो ते स्टार्ट होणार आहे आणि ते आता सुरू झालेलं आहे। तर आपले जे स्टुडंट्स आहे त्यांना तर हा व्हिडिओ बघायची गरज नाही, ज्यांनी पेड काउन्सिलिंग घेतली आहे, कारण त्यांची चॉईस फिलिंग ऑलरेडी आम्हीच करत असतो, रजिस्ट्रेशन पण आपणच करतो। पण जर तुमची चॉईस फिलिंग अजून झाली नसेल, तुम्ही अजून कुठे काउन्सिलिंग घेतली नसेल, तर तुमच्यासाठी हा एकदम योग्य व्हिडिओ राहणार आहे। कारण हा व्हिडिओ बघायच्या आधी मला नाही वाटत तुम्ही तुमची चॉईस फिलिंग केली पाहिजे, कारण एक लेटेस्ट अपडेट, एक लेटेस्ट न्यूज सीईटी सेलला आली आहे, ती पण तुम्हाला जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं हे व्हिडिओ बघणं। तर आपण आधी पूर्ण डेमो व्हिडिओ बघूयात की तुम्हाला चॉईस फिलिंग कशी करायची, अशा कोणत्या गोष्टी आहे ज्याचं तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे आणि कोणत्या खूप जास्त चुका विद्यार्थी व पालक करत असतात चॉईस फिलिंग करताना। तर मोस्टली अशा गोष्टी असतात जे खूप सिली मिस्टेक्स असतात, जे आपण घडून आणतो आणि त्याच्यामुळे आपलं जे नंबर आहे तो लागायचा राहतो किंवा आपली जी सीट आहे जी आपल्याला भेटणार होती, आपली हक्काची सीट आपल्याला भेटत नाही। तर त्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टी आहे ज्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, तर ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात। फक्त तुम्हाला वाटतंय की एक प्रॉपर चॉईस फिलिंग आपली झाली पाहिजे, त्यात कोणतीच मिस्टेक नको व्हायला, तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कोणताच डाऊट राहणार नाही। आणि बिना व्हिडिओ बघायचं प्लीज कमेंटमध्ये इकडच्या तिकडचे प्रश्न विचारू नका, एकतर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमचे डाउट्स क्लिअर होतील, तुम्हाला प्रश्न पडणार नाही। आपण शेवटी नोटीस पण बघूयात, नोटीसमध्ये काय काय योग्य गोष्टी दिलेल्या आहेत ते सर्व मी तुम्हाला समजून देईल, तुम्हाला कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाहीये। आता सर्वात आधी तुम्हाला काय करायचंय, जर तुम्हाला बेसिक पासून माहित नसेल तर मी तुम्हाला सांगते की सीईटी सेल ओपन करा। सीईटी सेल जर तुम्हाला ते पण माहित नसेल कसं ओपन करायचं, तर आधी गुगलला सीईटी सेल वेबसाईट असं तुम्ही टाका, मी तुम्हाला लाईव्ह दाखवते। इथं आपण गुगलला सीईटी सेल 2026 सर्च केलं, त्यानंतर आपली जी सर्वात पहिली वेबसाईट आहे तिथे तुम्ही क्लिक करायचं। त्यानंतर आपल्याला अशी विंडो ओपन होईल। आता आपल्याला अशी विंडो का ओपन झाली, कारण आपण ऑलरेडी याच वेबसाईटवर कामं करत असतो। जर तुम्हाला अशी विंडो ओपन झाली नसेल तर खाली स्क्रोल करा, सीईटी सेलच्या वेबसाईटला तुम्हाला नीट यूजे नावाचा असं बॉक्स दिसेल, त्यावर तुम्ही क्लिक करा, तर तुम्हाला अशी जी विंडो आहे ती ओपन होईल, अशी वेबसाईट ओपन होऊन जाईल। आता यामध्ये एक इम्पॉर्टंट नोटीस दिली आहे, ते आपण शेवटी डिस्कस करूयात, कारण ती आता महत्त्वाची नाही आहे। आधी तुम्हाला हे महत्त्वाचं आहे की चॉईस फिलिंग कसं करायचं, ही बेसिक गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे, त्यानंतर आपले जे नोटीसचे पॉईंट्स आहे ते महत्त्वाचे आहे। तर यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी जर तुम्हाला चॉईस फिलिंग करायची असेल तर इथं 3 डॉट तुम्हाला दिसत असतील। आता हे 3 लाईनी पण भरपूर जणांना भेटत नाही, तर या 3 लाईनींवर आधी तुम्ही क्लिक करायचं। इथं तुम्हाला दिसत असेल कॉर्नरला ॲट द अप्पर साईड ऑफ द कॉर्नर, तर इथं तुम्हाला क्लिक करून तुम्हाला आधी इथं बॉक्स दिसेल, क्लिक करून इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन विंडो म्हणून दिसेल, लॉग इन किंवा रजिस्ट्रेशन, इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर याच्यावर जाऊन तुम्हाला तुमचे जे काही साइन इनचे डिटेल्स आहे, ईमेल म्हणा, पासवर्ड म्हणा, ते टाकायचं आहे, रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि पासवर्ड। त्यानंतर साइन इन करायचं आहे आणि साइन इन झाल्यावर आपल्याला मी जशी विंडो तुम्हाला दाखवली होती तशी विंडो तुम्हाला तेव्हा दिसत असेल। तर अशी विंडो दिसल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं पॅनिक व्हायचं नाही। आता तुम्हाला सर्व कंप्लीट दिसतंय, आपल्या समोर तर एकदम येणार नाही की प्रेफरन्स राऊंड म्हणून, तर तुम्हाला परत इथं 3 लाईनवर क्लिक करायचं आहे। 3 लाईनवर क्लिक करून तुम्हाला जे 4th ऑप्शन आहे ते कोणतं दिसतंय, तर प्रेफरन्स राऊंडचं दिसतंय। तर याच प्रेफरन्स राऊंडला तुम्हाला क्लिक करून प्रेफरन्स राऊंडच्या ब्लॉकवर जायचं आहे। आता तिथं गेल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिलं ऑप्शन कोणतं दिसेल, तर ते मी तुम्हाला दाखवते। तर तिथं प्रेफरन्स राऊंडवर क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वात जी आपली मोठी वेबसाईट आहे, जे आपलं पेज आहे त्याचं ओपन होईल। प्रेफरन्स राऊंडवर तुम्हाला इथे दिसत असेल, क्लिक केलं आहे। त्यानंतर आपल्याला इथं प्रेफरन्स राऊंड आपले दिसत आहे। आपल्याला कोणत्या राऊंडसाठी अप्लाय करायचं आहे, तर आपल्याला MBBS BDSच्या राऊंड 1 साठी अप्लाय करायचं आहे। त्यानंतर त्याची स्टार्ट डेट काय आहे, तर आज ते 26/8/2026ला 4 वाजेपासून सुरू झालेलं आहे। तर इथं आपल्याला त्याची स्टार्ट डेट दिसते, एंड डेट कधी आहे म्हणजे कधीपर्यंत हे चॉईस फिलिंग ओपन राहणार आहे, तर अराउंड 29/8/2026च्या संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत हे चॉईस फिलिंग ओपन राहणार आहे। यावर आपल्याला चेक एलिजिबिलिटी करायची आहे। आता चेक एलिजिबिलिटी म्हणजे काय, तुम्ही या राऊंडसाठी एलिजिबल आहात का ते तुम्हाला चेक करायचं आहे। इथं चेक केल्यानंतर जर तुमचे मार्क्स एलिजिबिलिटीपेक्षा जास्त असतील, म्हणजे 177 किंवा 213 जनरलसाठी जर तुम्ही प्लस असाल, तर मग तुम्हाला इथं एलिजिबिलिटी तुमची बरोबर येईल आणि तुम्हाला इथं कोणतीच काळजी करायची नाही आहे। एकदा चेक एलिजिबिलिटी केल्यानंतर इथं तुम्हाला ॲड प्रेफरन्स म्हणून ऑप्शन येईल। आता ॲड प्रेफरन्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, पण जर तुम्ही पेमेंट करताना कोणाकडनं चुका झाल्या असतील, कशा की तुम्हाला कमी मार्क्स आहे, तुम्हाला IQ कोटाला पण अप्लाय करायचं होतं, मी फक्त स्टेट कोटाच सिलेक्ट केलं, असं जर तुमचा प्रश्न असेल तर तुम्हाला इथं परत पेमेंट पण करता येतं। तर मेक पेमेंट फॉर बोथ कोटा इथं तुम्हाला अप्लाय करायचं आहे। म्हणजे तुम्ही जर फक्त स्टेट कोटा सिलेक्ट केलं असेल तर तुम्ही आता IQ कोटासाठी पण
पेमेंट करू शकतात किंवा जर तुम्ही IQ कोटा सिलेक्ट केला असेल तर तुम्ही आता स्टेट कोटा पण इथं सिलेक्ट करू शकतात आणि जे काही पेमेंट आहे 1000 + 5000 म्हणजे 6000 तुम्हाला इथं पे करावं लागतील, तेवढे तुम्हाला पे करायचे आहे. म्हणजे जर तुम्ही आधी पण काही चुकून केलं असेल तर ते पण तुम्ही आता सुधारू शकतात, पण तुम्ही तुमचे करेक्शन आता करू शकत नाही कारण ग्रीव्हन्स विंडो जी आहे ती क्लोज झाली आहे. आता हे केल्यानंतर तुम्हाला जर आता सर्व बरोबर वाटतंय की माझं पेमेंट वगैरे सर्व बरोबर आहे, मी बोथ कोटा सिलेक्ट केला आहे, त्यानंतर तुम्ही ॲड प्रेफरन्सवर क्लिक करायचं. ॲड प्रेफरन्सवर क्लिक केल्यानंतर आपली जी वेबसाईट आहे ती अशी ओपन होईल. कशी तर इथं तुम्हाला नाव दिसेल, त्यानंतर तुमचा रोल नंबर दिसेल, इथं तुम्हाला तुमचं CET सेलचा ॲप्लिकेशन नंबर दिसेल आणि ऑल इंडिया रँक जे काही आहे ते दिसेल. त्यानंतर तुम्हाला कॉलेज नेम बघायचं आहे. आता कॉलेज नेम इथं तुम्ही सिलेक्ट करणार, जिथं इथं ॲरो दिलाय इथं जेव्हा तुम्ही बघणार तेव्हा आपल्याला सर्व कॉलेज नेम दिसतील, हे पण मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करेल. इथं आपल्याला मग इयर मार्किंग महत्त्वाची असते आणि कोटा महत्त्वाचा असतो. कोटा म्हणजे तुम्हाला स्टेट कोटा थ्रू ते कॉलेज घ्यायचं आहे की आपल्याला इन्स्टिट्यूशनल कोटा थ्रू कॉलेज घ्यायचं आहे. आता हे झाल्यानंतर इथं बघा इयर मार्किंगमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिसतात, ओपन आणि रिझर्व्ड. आता जर तुम्ही कोणत्या जनरल कॅटेगरीला बिलॉंग करताय तर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे ओपन, पण जर तुम्ही कोणत्या रिझर्व्ड कॅटेगरीला बिलॉंग करताय तर आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे रिझर्व्ड. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की इयर मार्किंग फक्त एकदाच सिलेक्ट करता येते, परत सिलेक्ट करता येत नाही. एकदा तुम्ही सिलेक्ट केली म्हणजे आपल्या हातातून ती गेली, आता आपण परत तिला एडिट करू शकत नाही, आपण काहीच करू शकत नाही. आता आपण जर रिझर्व्ड सिलेक्ट केली तर ते रिझर्व्डच राहील, ओपन केली आहे तर ओपनच राहील, त्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकत नाही. इथं तुम्हाला ही रेड मार्क दिसत असेल. इयर मार्किंग इज वन टाइम सिलेक्शन, म्हणजे जर तुम्ही पहिल्या प्रेफरन्सला तिथं ओपन सिलेक्ट करत असणार तर ओपनमधूनच तुमची सीट अलॉट होईल. तुम्हाला जे काही रिझर्वेशन अकॉर्डिंग आपले मार्क्स होते त्या अकॉर्डिंग तुम्हाला सीट भेटणार नाही, तुम्हाला ओपन अकॉर्डिंगच सीट घ्यावी लागेल. आता ह्या गोष्टी तुमच्या क्लिअर असतील. त्यानंतर आपल्याला कोटामध्ये असे 2 ऑप्शन दिसतात, एक म्हणजे स्टेट कोटा, दुसरा म्हणजे NRI कोटा. म्हणजेच काय की जर तुम्हाला कोणतं कॉलेज स्टेट कोटा थ्रू घ्यायचं आहे म्हणजे त्याची जी नॉर्मल फीज आहे तेवढीच तुम्हाला भरायची तर तुम्ही स्टेट कोटा सिलेक्ट करा. पण जर तुम्हाला वाटतंय की नाही माझे मार्क्स कमी आहे तर मला स्टेट कोटामध्ये ॲडमिशन भेटणार नाही, तर मला त्याची दुप्पट किंवा 3 पट फीस देऊन मला पण कॉलेज चालेल, कारण IQ कोटाला तुम्हाला 3 पट फीस भरावं लागते. किंवा जर NRI कोटा घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला त्याचे पूर्ण जे डॉक्युमेंट्स आहेत ते आधी व्हेरीफाय करावं लागतात आणि त्याची फीज अजून जास्त असते. तर तुम्हाला जर तसं काही पाहिजे असेल तर तुम्ही इथं IQ कोटा सिलेक्ट करू शकतात. तर हे 2 ऑप्शन तुम्हाला दिले, ते तुम्ही पर कॉलेज वेगवेगळं सिलेक्ट करू शकतात. पहिले तुम्ही त्याच सेम कॉलेजचं स्टेट कोटा पण टाकू शकतात XYZ कॉलेजचं, त्यानंतर तुम्ही त्या सेम कॉलेजचा IQ कोटा पण टाकू शकतात. तर हे तुम्ही वारंवार चेंजेस करू शकतात, त्यामध्ये तुम्हाला कोणताच डाऊट नको असायला. त्यानंतर आपल्याला इथं ऑप्शन दिसतं ॲड प्रेफरन्स. आता सर्व जेव्हा तुम्ही डिटेल्स टाकतात त्यानंतर आपल्याला ॲड प्रेफरन्स नावाचं ऑप्शन येतं. ॲड प्रेफरन्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला असं कॉलेज नेम सिलेक्ट करायचं आहे. ॲड प्रेफरन्स केल्यानंतर सर्वात आधी काय करायचं आहे, तुम्हाला कॉलेज नेम इथं सिलेक्ट करायचं आहे, ॲरोवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सर्व कॉलेजेस इथं भेटून जातील. समजा तुम्ही हे ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबईचं आधी टाकलं 1101, तर तुम्हाला ते इथं सर्च करायचं आहे. कोणत्या कोटामधून टाकायचं आहे तर आपल्याला स्टेट कोटामधून टाकायचं आहे, ते पण सिलेक्ट करा. नंतर तुम्हाला ॲड प्रेफरन्सवर क्लिक करून ते कॉलेज जे आहे ते ॲड करायचं आहे. म्हणजे ते कॉलेज तुम्हाला असं खाली दिसेल, प्रेफरन्स कोड त्याचं दिसेल, कॉलेज नेम दिसेल, कोर्स नेम तुम्ही MBBS साठी सिलेक्ट केलं आहे का ते बघून घ्या, कोटा बघा आणि मग त्याचे ॲक्शन म्हणजे तुम्हाला इथं काही एडिट वगैरे करायचं आहे का ते बघा. सर्वात महत्त्वाचं काय की कॉलेज कोड चेक करा, कारण कॉलेज कोड भरपूर वेळेस विद्यार्थी चुकीचा टाकतात आणि सेम कॉलेजचं आपलं 2 ब्रांचेस असतात, एक म्हणजे MBBS, दुसरं म्हणजे BDS. तर जर तुम्ही चुकून BDS टाकलं आणि तुम्हाला जर ते कॉलेज अलॉट झालं तर ही तुमची एक्सक्यूज राहणार नाही की मी चुकून टाकलं, तुम्हाला ते कॉलेज घ्यावं लागेल ॲट एनी हाव कंडिशन. म्हणून तुम्हाला इथं कोटा आणि कोर्स नेम ह्या 2 गोष्टी नीट चेक करायच्या आहेत. त्यात MBBS आहे का की BDS आहे ते नीट चेक करा, स्टेट कोटा आहे की IQ कोटा आहे ते नीट चेक करा, म्हणजे आपल्याला एडिट करता येईल. पण एकदा जेव्हा सबमिट झालं तेव्हा आपण काहीच करू शकत नाही. त्यानंतर तुम्ही असं सेकंड जे ते परत टाकू शकतात. असे तुम्हाला सर्व जे प्रेफरन्सेस आहे ते टाकायचे आहे. टोटल आपण किती प्रेफरन्स टाकून बघितले तर 16 प्रेफरन्स टाकलेले आहे गव्हर्नमेंट MBBS कॉलेजसाठी. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं जर तुम्हाला वाटतंय की नाही मला हे कॉलेज वरती टाकायचं होतं किंवा खाली टाकायचं होतं किंवा हे कॉलेज मला 2 कॉलेजेसच्या मध्ये टाकायचं होतं किंवा ह्या कॉलेजचं नंबरिंग जे आहे ते चुकलं आहे, मला हे कॉलेज टाकायचंच नाही आहे, तर यासाठी आपण काय करू शकतो तर तुम्ही एडिट करू शकता. तिथं पॅनिक व्हायची गोष्ट नाही आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं इथं ॲक्शन आहे, ॲक्शनवर तुम्हाला असं सिम्बॉल दिसेल, तर अशा सिम्बॉलचं काय मिनिंग आहे की तुम्हाला तिथं ऑप्शन भेटतात टू चेंज द प्रेफरन्सेस. आता समजा हे किती नंबरचं प्रेफरन्स आहे, 4 नंबरचं प्रेफरन्सला आपण एडिट करतोय. तर जर तुम्हाला 4 नंबरचं प्रेफरन्स 3 नंबरला घ्यायचं आहे तर तुम्ही हा वरच्या ॲरोला क्लिक करा, म्हणजे हे प्रेफरन्स 3 नंबरला जाईल आणि 3 नंबरचं खाली येईल. नंतर तुम्हाला जर हे प्रेफरन्स खाली घ्यायचं आहे तर मग तुम्ही हे प्रेफरन्सचं डाऊन ॲरोला क्लिक करा, म्हणजे हे जे 4 नंबरचं प्रेफरन्स आहे ते 5 नंबरला जाईल.
त्यानंतर तुम्हाला जर वाटतंय की नाही मला ते प्रेफरन्स दुसरीकडेच कुठेतरी टाकायचं आहे, एखाद्या स्पेसिफिक नंबरला टाकायचं आहे, म्हणजे मला 4 नंबरचं कॉलेज 14 नंबरला टाकायचं आहे, तर इथं एडिटचं ऑप्शन आहे. इथं एडिट केल्यानंतर तुम्हाला अशी एक विंडो ओपन होईल जिथं तुम्हाला तुमचा प्रेफरन्स नंबर टाकायचा आहे ते स्पेसिफिक कॉलेजसाठी. म्हणजे हे जे तुमचे 4 नंबरचं कॉलेज आहे, आता तुम्ही इथं नंबर टाकायचा की मला 14 नंबरला टाकायचं आहे ते कॉलेज, तर ते 14th नंबरला कॉलेज चाललं जाईल आणि बाकी जे त्यांचे कॉलेजेसचे जे जागा आहे ते ॲडजस्ट करतील, म्हणजे 1चं 2ला 2चं 3ला असं सर्व ते ॲडजस्ट होईल. त्यानंतर जर आपल्याला वाटतंय की मला हे कॉलेज कोणत्या तरी 2 कॉलेजेसच्या मध्ये टाकायचं आहे, तर मग तुम्ही हे जे ते ऑप्शन सिलेक्ट करू शकतात. म्हणजे समजा तुम्हाला ते कॉलेज 5 आणि 6च्या मध्ये टाकायचं आहे किंवा 6 आणि 7च्या मध्ये टाकायचं, तर इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला कोणत्या 2 प्रेफरन्सच्या मध्ये ते कॉलेज टाकायचं आहे आणि तसं तुम्ही इथं इनबिल्ट ते कॉलेज करू शकतात. जर तुम्हाला ते कॉलेजच नको आहे तर इथं डिलीटचं ऑप्शन आहे, तुम्ही ते डिलीट करू शकतात. आणि डिलीट झाल्यानंतर तुम्हाला इथं डिलीटेड ऑप्शन म्हणून दिसेल, तर तुम्हाला त्याची पण काळजी करायची नाही आहे. ते दिसतं, ते नॉर्मल आहे आणि फक्त त्याच्यामुळे काय होतं आपलं, जेव्हा आपण 16 कॉलेजेस ॲड करतो, 16मधून आपण कोणतं तरी एक कॉलेज डिलीट करतो, तर आपल्याला 16चे 15 होत नाही, ते 16च दिसतात. त्यामुळे तुम्हाला जे तुमचं प्रेफरन्सचे कॉलेजेस आहे ते नीट मोजायचे आहे. जर आपण डिलीट करतोय तर आपला नंबर डिडक्ट होत नाही, आपला नंबर तेवढा राहतो. म्हणजे तुम्हाला अजून एक नवीन कॉलेज ॲड करावं लागेल जर तुम्हाला 16 कॉलेजेस पाहिजे तर. म्हणजे तुमचा प्रेफरन्स किती होईल 17चा, कारण एक डिलीटेड कॉलेजचा पण त्यांनी नंबर घेतलेला आहे. तर या पण गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपली नोटीस काय म्हणते ते बघून घेऊयात. मला तरी नाही वाटत की ह्यामध्ये तुम्हाला आता काही डाऊट असावा, कारण इतक्या बेसिकपासून मी हा व्हिडिओ बनवला आहे आणि म्हणून हा व्हिडिओ थोडा लेंदी पण जाईल, कारण मी तुम्हाला हर एक छोटी छोटी गोष्ट इथे एक्सप्लेन केलेली आहे. त्यानंतर मी तुम्हाला कोड पण एक्सप्लेन करून देते की एक्झॅक्टली कोड कसा दिसतो. तर प्रेफरन्स कोड इथं तुम्ही बघू शकता 1101S. आता इथं एस का म्हटलं आहे आणि इथं 1 पासून स्टार्टिंग काय, तर सर्व जे MBBS कॉलेजेसची स्टार्टिंग असते ती कोड 1 नंबरपासून स्टार्ट होते. जर तुम्ही BDS बघितलं तर 2 नंबरपासून स्टार्ट होतं, BAMSचं 3 नंबरपासून स्टार्ट होतं आणि BHMSचं 4 नंबरपासून स्टार्ट होतं. म्हणून आपले जे सर्व कोडचे कॉलेजेसचे ते वेगवेगळे असतात. जसं तुम्ही BDSचं कॉलेज बघणार तर त्याचं कोड कधी पण 2 नंबरपासून चालू होईल. तर आधी तुम्हाला प्रेफरन्स कोड चेक करायचा आहे की आपण प्रेफरन्स कोड बरोबर टाकतोय का, कारण त्या अकॉर्डिंगच आपले कॉलेज सिलेक्ट होत असतात. तर एस काय रिप्रेझेंट करतं इथं, तर एस म्हणजे स्टेट कोटा. जर तुम्ही एस सिलेक्ट करताय तर एस प्रिफिक्स म्हणजे आपलं दाखवेल की तुम्ही स्टेट कोटा थ्रू कॉलेजला सिलेक्ट केलेलं आहे. ह्या 2 गोष्टी तुमच्या क्लिअर असतील. त्यानंतर आपले सर्व कॉलेजेस नीट मोजा आणि नीट सर्व गोष्टी करा, म्हणजे आपली कोणतीच चुकी व्हायला नको. एकदा तुम्ही सर्व कॉलेजेस टाकले म्हणजे आपल्याला इथं एक ऑप्शन दिसतं असं लॉक प्रेफरन्स म्हणून. तुम्हाला ते कॉलेज लॉक करायचे आहे, म्हणजे तुम्हाला ते प्रेफरन्स लॉक करायचे. तुम्ही याला मल्टिपल टाइम्स एडिट पण करू शकतात किंवा तुम्हाला जे वाटलं ते करू शकतात. इथं तुम्हाला असं नाही आहे की एकदा लॉक केलं म्हणजे ते सबमिट झालं, असं नाही आहे. तुम्ही लास्ट डेटपर्यंत 29 तारखेच्या 5:30 वाजेपर्यंत इथं काही पण एडिट करू शकतात. फक्त जेव्हा तुम्ही प्रेफरन्स अनलॉक कराल तेव्हा तुम्हाला OTP जाईल तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरला. ते एक लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला OTP टाकल्याबरोबर तुम्ही ते अनलॉक करू शकतात आणि जे काही प्रेफरन्स आहे ते एडिट करू शकतात. ही पण गोष्ट तुम्हाला क्लिअर असेल. पण जर तुमचं म्हणणं आहे की मला लॉक करायचंच नाही आहे, तर मी असं ठेवलं तर चालेल का, तर हो चालेल. जर तुम्ही तुमचे सर्व ऑप्शन्स टाकताय आणि तुम्ही जर जस्ट लॉग आउट करताय तरी तुमचे सर्व ऑप्शन्स जे ते सेव्ह झालेले आहे. आणि यावर्षी नवीन रूल नोटीसमध्ये मी तुम्हाला दाखवेल की आपण जर प्रेफरन्स लॉक नाही पण केले तरी आपले जे प्रेफरन्स आहे ते सबमिट होऊन जातील. मागच्या वर्षापर्यंत असं होतं की प्रेफरन्सेस जे ते सबमिट व्हायचे नाही. जोपर्यंत आपण लॉक करत नाही तोपर्यंत प्रेफरन्स सेव्हच होत नव्हते आणि त्यांचं राऊंडमध्ये त्या विद्यार्थ्यांचं काहीच नाव दिसत नव्हतं. म्हणजे असं होतं की तुम्हाला लॉक प्रेफरन्स करणं मॅन्डेटरी होतं. पण ह्या वर्षापासून तसं आहे का, तर नाही. तुम्ही जर लॉक नाही पण केलं तरी तुमचे प्रेफरन्स आपोआप लास्ट मिनिटला लॉक होऊन जातील आणि त्या अकॉर्डिंग तुम्हाला कॉलेज अलॉट होईल. तर या गोष्टी पण तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. आणि जर तुम्ही कोणतं कॉलेज टाकलं असेल, तुम्हाला वाटलं की जस्ट चॉईस फिलिंग करून देऊ असंच टाईमपाससाठी, आणि जर तुम्ही तिथं कॉलेजेसचे नावं टाकले, जर तुम्ही प्रायव्हेट कॉलेज टाकले किंवा IQ कॉलेज, तर ते पण नीट बघा, कारण ते जास्त मॅटर करतं. एकदा जर तुम्हाला कॉलेज लागलं तर ते टाईमपास जाणार नाही, तुम्हाला ते कॉलेज घ्यावंच लागेल. मग त्याची फीस तुम्हाला भरावं लागेल, तेवढा बजेट तुमचा राहिला पाहिजे. म्हणून या सर्व गोष्टी तुम्हाला आधीच क्लिअर करायच्या आहे. जस्ट खेळायचं म्हणून राऊंड्स खेळू नका. प्रॉपर आधी प्लॅनिंग करा, बजेटची प्लॅनिंग करा आणि मगच राऊंड्समध्ये ते नावं टाका. एकदा टाकलं म्हणजे तुम्हाला ते कॉलेज घ्यावं लागेल मॅन्डेटरी. नाहीतर मग जर तुम्हाला वाटतं की नाही मला आता एडिट करायचं आहे, मी असंच चुकून टाकून दिलं जस्ट हाऊसमध्ये, तर तुम्ही ते डिलीट ऑप्शन करू शकता. तुमच्याकडे आता पण वेळ आहे. डिलीट करा जे ऑप्शन तुम्हाला नको आहे आणि उगाच ज्यांची हायर फीज आहे ते टाकून देऊ नका. आधी पूर्ण प्लॅन करा त्याच्यासाठी. आणि जे 3 कॉलेजेस मी सांगितले प्रायव्हेट कॉलेज, त्याचं पण नीट बघा, म्हणजे त्याच्या पण गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. आता आपण नोटीस बघूयात, जी ऑफिशियल CET सेलची नोटीस आली आहे. ही नोटीस नंबर 12 आहे, जी आजच रिलीज झाली आहे. 26/8/2026 तुम्हाला डेट दिसत असेल. यामध्ये काय म्हटलं आहे, इम्पॉर्टंट नोटीस रिगार्डिंग चॉईस फिलिंग.
आता या नोटीसमध्ये इन शॉर्ट काय म्हटलं मी तुम्हाला समरी सांगते, एवढं वाचणं आपल्याला जमणार नाही. तर त्यामध्ये इम्पॉर्टंट नोटीस रिगार्डिंग चॉईस फिलिंग प्रोसेसमध्ये हे सांगितलं आहे की NTA काही विद्यार्थ्यांचे जे रिझल्ट्स आहे ते विथहेल्ड केले होते, म्हणजे स्टॉप केले होते किंवा त्या ठिकाणी थांबवले होते. तर ते जे रिझल्ट आहे ते आता रिलीज करण्यात येतील 27 ऑगस्टपर्यंत. तर ते पण कॅन्डिडेट्स या ऑनगोईंग कॅप राऊंड्समध्ये ते पार्टिसिपेट करू शकतात. तर आपली जी ऑनगोईंग कॅप राऊंड्स आहेत अराउंड 29 पर्यंत राहतील, तर ते विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकतात. हे जे रिझल्ट येतील हे CET सेललाच येतील. तर CET सेलला आपल्याला परत यांचे निकाल आल्यानंतर परत आपली जी फायनल मेरिट लिस्ट आहे ती येईल. तर ती पण ऑफिशियली CET सेललाच येईल. तर त्या फायनल मेरिट लिस्टमध्ये आपले काही थोडेफार चेंजेस होऊ शकतात, कारण ते स्टुडंट्स ॲडअप होतील आणि त्यानंतर आपण परत जे ते 5:30 वाजेपर्यंत 29 ऑगस्टपर्यंत 5:30 वाजेपर्यंत आपली जे काही प्रेफरन्स फॉर्म फिलिंग आहे ती एडिट करू शकतो मल्टिपल टाइम्स तुमचा OTP वगैरे टाकून. इथं ऑलरेडी म्हटलं आहे की OTP जनरेटेड ऑन द रजिस्टर्ड ईमेल अँड मोबाईल नंबर. देअरफॉर दे कॅन एडिट द चॉईसेस आफ्टर डिक्लेरेशन ऑफ रिवाइज्ड फायनल मेरिट लिस्ट इफ दे विश सो. आता तुम्हाला वाटतं आहे की फायनल लिस्ट आल्यानंतर तुम्हाला तुमचे चॉईसेस एडिट करायचे, तर तुम्ही ते पण करू शकतात. आता यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन दिले, जे इन्स्ट्रक्शन मी तुम्हाला आधीच सांगितले तेच यात दिलेले आहे. तर आपण परत एकदा या इन्स्ट्रक्शनसोबत गो थ्रू करू. तर मेनली जो फर्स्ट आहे तो एक कॅन्डिडेट्स कॅन फिल मिनिमम 1 अँड मॅक्झिमम ऑल कॉलेजेस ड्युरिंग द प्रोसेस. असं काही नाही की तुम्ही 50च कॉलेज भरू शकता, तुम्ही किती पण भरा, तुमची मर्जी. आता प्रायव्हेट कॉलेजेस हॅव स्टेट कोटा, इन्स्टिट्यूशनल कोटा. द फी स्ट्रक्चर दोघींसाठी वेगळं आहे. तर तुम्हाला जर सिलेक्ट करायचं आहे तर त्याआधी दोघींचं फी स्ट्रक्चर बघा, स्टेट कोटाचं काय, IQ कोटाचं काय, आणि मगच जे कॉलेजेस आहे ते टाका. सम कॉलेजेस हॅव बोथ. आता काही कॉलेजेसमध्ये MBBS BDS दोघी आहे. तर जेव्हा तुम्ही सबमिट करताय तर त्याआधी कोर्स व्हेरीफाय करा की तुम्हाला जो कोर्स पाहिजे तोच तुम्ही टाकलेला आहे का. जसं मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, तुम्ही कोड पण चेक करू शकतात. इफ इट स्टार्ट्स फ्रॉम 1 इट्स MBBS, इफ इट स्टार्ट्स फ्रॉम 2 इट्स BDS. कॅन्डिडेट शुड अलाइन द प्रेफरन्स इन ऑर्डर स्टार्टिंग फ्रॉम द मोस्ट प्रेफर्ड कॉलेज. आता काही विद्यार्थी असे असतात फक्त कॉलेज टाकायचं म्हणून टाकतात, पण आपण प्रेफरन्स फॉर्म का म्हणतो याला, कारण आपण जे पहिलं कॉलेज प्रेफर करतो ते 1 नंबरला टाकतो, जे शेवटचं कॉलेज प्रेफर करतो ते शेवटी टाकतो, म्हणून याला प्रेफरन्स फॉर्म म्हणतात. तर ते गोष्टी नीट लक्षात घ्या, कारण आपल्याला सर्व ज्या गोष्टी ते ऑर्डरनुसार टाकायच्या आहे. आपल्याला जर कोणतं कॉलेज 5 नंबरला पाहिजे, 5 नंबरला आवडलंय, तर ते 5च नंबरला टाका, त्याला 1 नंबरला टाकू नका. कारण जर ते कॉलेजचा कट ऑफ कमी असेल आणि ते जर कॉलेज तुम्हाला लागत असेल तर सर्वात आधी ते 1 नंबरचं कॉलेज लागून जाईल, नंतरचे तुमचे प्रेफरन्स गृहीत पण धरले जाणार नाही. तर अशा पण गोष्टी आहे जे मॅटर करतात. Once candidates have filled all their preferred choices, they should log the preference form. जर तुमचं सर्व भरून झालं असेल तर तुम्ही तुमचा प्रेफरन्स फॉर्म लॉक करावा. तुम्ही एकदा लॉक केल्यानंतर मल्टिपल टाइम्स एडिट करू शकता तुमच्या OTPने. आणि जर तुम्ही सेव्ह केलं असेल किंवा लॉक केलं असेल तर ती अलॉटमेंट प्रोसेस ऑटोमॅटिकली त्या थ्रू होऊन जाईल. कॅन्डिडेट्स हू फेल टू लॉक, आता ज्या विद्यार्थ्यांनी लॉक केलं नसेल किंवा ते विसरून गेले असेल लॉक करायचं, तर the preference form should note that at the end of the schedule the last field preferences will be auto saved. जे तुम्ही लास्ट फील्ड केलेले आहे, म्हणजे लास्ट मोमेंटला जर तुमचे 2 कॉलेजेस सुद्धा प्रेफरन्स फॉर्ममध्ये असतील तर ते ऑटो सेव्ह होऊन जातील आणि त्यानंतर तुम्हाला कोणताच चेंज करता येणार नाही आणि ते प्रेफरन्सेसच तुमच्या अलॉटमेंटमध्ये जातील आणि त्याच्या थ्रूच तुम्हाला अलॉटमेंट होईल. Candidates are advised to complete the process well within time to avoid any last moment technical glitches. आता काही वेळेस असं होतं की वेबसाईट नीट चालत नाही, ट्रॅफिकिंग होऊन जाते किंवा भरपूर इश्यूज टेक्निकली येतात, तर तुम्हाला लास्ट मोमेंटचा वेट करायचा नाही आहे. जी गोष्ट आहे ती त्वरित करा, कारण आपल्याला ऑलरेडी 26 पासून ते 29 पर्यंत वेळ दिला गेलेला आहे. तर 28 पर्यंत तुम्ही कंप्लीट करायचं ट्राय करा शक्यतोवर, कारण 29ला कधी कधी जाम पण होऊ शकतो सर्व्हरला, तर त्या पण गोष्टी तुम्हाला नीट बघायच्या आहे. कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज्ड टू कंप्लीट द प्रोसेस वेल विदिन द टाइम. इट इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट्स दॅट देअर इंडिव्हिज्युअल लॉग इन डिटेल्स आर नॉट शेअर्ड. आता हे खूप महत्त्वाची गोष्ट यांनी सांगितलेली आहे. जर तुम्ही कोणत्या एजंट थ्रू काउन्सिलिंग करताय तर हा जो पॉईंट आहे, हा 10वा नंबरचा आहे, तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्ही तुमचे जे पर्सनल लॉग इनचे डिटेल्स आहे ते कोणाला शेअर नको करायला, कारण एकदा अलॉटमेंट जेव्हा येईल तेव्हा ती तुमच्याजवळ यायला पाहिजे, ना की त्यांच्याजवळ. आणि कधी कधी असं होतं की अलॉटमेंट लेटर देण्यासाठी सुद्धा पैसे मागितले जातात किंवा 1-5 लाख रुपये मागितले जातात, तर ते तुम्हाला द्यावंच लागतं कारण अलॉटमेंट त्यांच्या हातात आहे. तर अशा काही गोष्टी तुमच्यासोबत नको व्हायला, म्हणून हे सर्व प्रॉपरली नीट लक्ष देऊन करा. कोणालाच तुमचे लॉग इन डिटेल्स देऊ नका. जे काही आहे नंबर तुमचा स्वतःचा द्या, जेव्हा तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर देताय तेव्हा स्वतःचा द्या, कोणत्याच काउन्सिलरचा वगैरे देऊ नका. आणि जेव्हा काही OTP वगैरे लागतील तेव्हा त्यांना सांगा की आम्ही कॉल उचलू, उगाच त्यांचा नंबर द्यायची गरज नाही आहे. आणि जर तुमच्या प्रेफरन्सेसमध्ये जर काही चुकी वगैरे झाली किंवा जर तुम्ही म्हणताय की हे प्रेफरन्स तुम्ही टाकलेच नाही आहे, हे माझ्या थ्रू थर्ड पर्सनने टाकले, तर तसं एक्सक्यूज चालणार नाही. CET सेलने ऑलरेडी सांगितलं आहे की ही तुमची चुकी आहे की तुम्ही तुमचे पर्सनल डिटेल्स पर्सनल ठेवले नाही. जर रॉंग चॉईसेस गेले तर मग हे
तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीमुळे, तुमच्या लॉस ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये मुळे होतील. म्हणून तुम्हाला या सर्व गोष्टींचं नीट लक्ष द्यायचं आहे. हे 10 पॉईंट्स आहे जे की मी ऑलरेडी तुम्हाला चॉईस फिलिंगमध्ये सांगितलेच, पण हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि आपल्याला चॉईस फिलिंग 28 तारखेपर्यंत कंप्लीट करायची आहे. जर तुम्हाला आमच्याकडून पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल किंवा चॉईस फिलिंगसाठी काही गायडन्स पाहिजे असेल किंवा तुम्हाला वाटते की आम्ही तुमची चॉईस फिलिंग करून द्यावी तुमच्या प्रेफरन्स अकॉर्डिंग किंवा तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट टाकावी, तर त्यासाठी तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. 6827551880. पूर्ण ह्या राऊंडपर्यंत ते लास्ट राऊंडपर्यंत आपलं जे गायडन्स आहे ते पुरेपूर राहील. तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात, पाहिजे तेव्हा कॉल करू शकतात, तुमचे सर्व डाऊट्स जे ते क्लिअर करू शकतात. आणि तुम्हाला वाटलं तेव्हा तुम्ही तुमचा डाऊट घेऊन आमच्यापर्यंत येऊ शकतात. आम्ही यामध्ये तुम्हाला पूर्ण जे कट ऑफ आहे मागच्या वर्षाचं ते पूर्ण प्रोव्हाइड करत असतो. त्यानंतर तुम्हाला पूर्ण प्रेफरन्स लिस्ट प्रोव्हाइड करतो, त्याची फीस प्रोव्हाइड करतो. जर तुम्हाला वाटतं आहे की मला IQमध्ये ॲडमिशन घ्यायची तर त्याच्यासाठी पण तुम्हाला फीस जाणून घ्यायचं खूप महत्त्वाचं आहे, ती पण लेटेस्ट इयरची. काही कॉलेजेसची अजून आली नाही आहे, बाकी कॉलेजेसची ज्यांची आली आहे ती आम्ही प्रोव्हाइड करतो. तर अशा सर्व गोष्टी आपल्याकडनं तुम्हाला भेटत असतात. तर ह्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात पेड काउन्सिलिंग म्हणून किंवा फॉर पेड काउन्सिलिंग डिटेल्स. बाकी काही पण जर शंका असली तर तुम्ही कमेंट करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा. आणि सेंड QR म्हणून पण तुम्ही मेसेज करू शकतात. जर तुम्हाला फ्रीच्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करायचं आहे तर मग तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करू शकतात आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकतात. त्यानंतर तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लवकर सबस्क्राईब करा, कारण सर्व जे नीट रिलेटेड अपडेट्स आहे ते सर्व तुम्हाला ह्या चॅनलला टाईम टू टाईम भेटत असतात. धन्यवाद.